सरवडे येथे गांजासह युवक अटकेत 20,000हून अधिक मुद्देमाल जप्त। राधानगरी तालुक्यातील सरवडे येथे गांजाची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर राधानगरी पोलिसांनी कारवाई करत एका युवकाला अटक केली। या कारवाईत सुमारे 1 किलो 20 ग्रॅम गांजा, मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण 20,220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय अशोक सुतार वय वर्ष 31 राहणार सरवडे तालुका राधानगरी हा सरवडे गावातील एका घरात गांजाची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर 24 जून रोजी रात्री सुमारे 9:30 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला। यावेळी आरोपीकडून प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेला सुमारे 1 किलो 20 ग्रॅम गांजा, एक मोबाईल हँडसेट आणि रोख 220 रुपये असा एकूण 20,220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तसेच अजूनही गावातील एक महिला गांजा विक्रीचे काम करत असते अशी दबक्या आवाजामध्ये चर्चा असते। पोलीस प्रशासनाच्या या कारवाईमुळे पालक वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून या कारवाईचे कौतुक होत आहे। या प्रकरणी राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती खोत करीत आहेत। केके न्यूजसाठी सरवडे प्रतिनिधी अमोल कांबळे।